विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय यात्रांचा हंगाम सुरू। गटारी संपून श्रावण महिन्याला सुरुवात होताच राजकीय आघाड्यांवर यात्रांचा हंगाम सुरू झाला आहे। मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची नवनिर्माण यात्रा सोमवारपासून सोलापूरमध्ये सुरू झाली असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा गुरुवारपासून नाशिकमधील दिंडोरीपासून सुरू होत आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे शिवसंकल्प अभियान सुरूच आहे। याबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून लाडक्या बहिणींची मते मिळावीत म्हणून ठिकठिकाणी मेळावे घेण्यात सुरुवात झाली आहे। विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केलेले मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच राज्यव्यापी यात्रा काढली आहे। ठाकरे यांच्या नवनिर्माण यात्रेची सुरुवात सोमवारी सोलापूरमधून झाली। 13 ऑगस्ट पर्यंत राज ठाकरे हे सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये भेटी देणार आहेत। सहसा मुंबई, पुणे, नाशिक या सुवर्ण त्रिकोणातून फारसे बाहेर न पडणारे राज ठाकरे या यात्रेच्या निमित्ताने राज्यातील विविध भागांना भेटी देणार आहेत। पुणे या कार्यक्षेत्रातच जास्तीत जास्त वावर असणाऱ्या अजित पवार यांनी राष्ट्रवादीतील बंडानंतर राज्याकडे आता लक्ष केंद्रित केले आहे। राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले अजित पवार राज्यात फिरू लागले आहेत। अजित पवार यांची जनसन्मान यात्रा गुरुवारपासून सुरू होत आहे। नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथून सुरू होणारी यात्रा पहिल्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भातून जाणार आहे। 24 दिवसात 39 विधानसभा मतदारसंघांमध्ये अजित पवार हे सर्वसामान्यांशी संवाद साधणार आहे। लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला मोठा फटका बसला। विधानसभेत तरी यश मिळावे या उद्देशाने वातावरण निर्मिती करणार आहे। भाजपच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर तिरंगा यात्रांचे आयोजन करण्यात आले आहे। महाराष्ट्रात 11 ते 14 ऑगस्ट या काळात प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय तिरंगा यात्रांचे आयोजन करण्यात आले आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना सध्या खुश करण्यावर भर दिला आहे। अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली। लोकप्रिय घोषणांच्या माध्यमातून महिला वर्गाची मते मिळावीत यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनीही पुढाकार घेतला आहे। 2 दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी मेळावा घेण्यात आला। अशाच प्रकारे विविध भागांमध्ये मेळावे आयोजित करून लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट देण्याची योजना आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसंकल्प मेळाव्यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यावर भर दिला आहे। आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यात शिवसंकल्प मेळावे पार पडले। आणखी काही मेळाव्यांचे लवकरच आयोजन केले जाणार आहे। निवडणुकीच्या तोंडावर आयोजित करण्यात येणाऱ्या यात्रांचा राजकीय नेत्यांना फायदा होतो। लोकसभा निवडणुकीपूर्वी 2 टप्प्यांमध्ये काढलेल्या भारत जोडो या यात्रेमुळे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा आत्मविश्वास बळावला होता। लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला या यात्रेचा फायदाही झाला। 2004च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आंध्र प्रदेशचे तत्कालीन काँग्रेस नेते वाय.एस. राजशेखर रेड्डी यांनी काढलेल्या पदयात्रेने राज्याचे राजकीय चित्रच बदलले होते। रेड्डी मुख्यमंत्री झाले होते। 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यात महाजनादेश यात्रा काढली होती। माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्यासह अनेक नेत्यांच्या पदयात्रा गाजल्या आहेत। अशाच ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।